नमस्कार, मी मेघा नायरंडे आपल्या सगळ्यांचं स्वप्न एका घराचे या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते। घर म्हटलं ना की आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी येत असतात। अनेक गोष्टी म्हणजे पहिल्यांदा एक विचार येतो, मग दुसरा विचार येतो, मग तिसरा विचार येतो आणि असं करता करता एक ना असंख्य प्रश्न आपल्याला भेडसावत असतात आणि ह्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा आमचा शो। चला तर मग या कार्यक्रमाची सुरुवात करूया। मध्यमवर्गीयांनी घर घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी किंवा प्लॉट घेताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे विचारूया आमचे एक्सपर्ट उदय वावीकर यांना। हॅलो फ्रेंड्स, स्वप्न एका घराच्या ह्या सेगमेंट मध्ये मी शंतनु मोघे आपलं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय तर माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना घर घेताना कमीत कमी त्रास व्हावा आणि यासाठीच आम्ही अधिकाधिक माहिती तुमच्या समोर घेऊन येतो। मित्रहो, आज आपण भेटणार आहोत कंझ्युमर कोर्ट बार असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी श्री उदय वावीकर यांना। चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया आणि अधिकाधिक माहिती काढूया। या नमस्कार वावीकर सर, स्वप्न एका घराच्या ह्या सेगमेंट मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सर, मध्यमवर्गीय लोकांनी घर घेताना नक्की कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? असं आहे की आज घर अतिशय कष्टाने मिळतं, मुंबईत सगळं मिळतं पण घर मिळत नाही आणि वर संशोधन किंवा वधू संशोधनापेक्षा घर संशोधनाला जास्त महत्व आहे, कारण आपण आयुष्यभर तिथे राहणार आहोत आणि खूप बारीक बारीक चौकशा केल्या पाहिजेत ज्या सर्वसाधारण लोक करत नाही, मध्यमवर्गीय करत नाही। त्याच्यात 3 प्रकार येतात। एक तर एखादा विकासक आपलं परिपत्र किंवा ब्रोशर काढून त्या आपण तो ब्रोशर बघून तो फ्लॅट बुक करतो इमारत तयार होण्याच्या ऐवजी, आणि किंवा जे वर्तमानपत्रात जाहिरात वाचून त्या विकासकाकडे जाऊन आपण फ्लॅट बुक करतो। फ्लॅट बांधलेला नसतो, केवळ आराखडा असतो, ब्रोशर्स असतात, जागेची माहिती असते आणि त्याच्यावरून आपण बुकिंग अमाऊंट देऊन त्यानंतर स्टेज वाईज पेमेंट करून ॲग्रीमेंट करून आपण तो फ्लॅट घेतो। दुसरा प्रकार हा आहे की जिथे घर तयार आहे पण तयार फ्लॅट आपण सोसायटी रजिस्टर्ड घेतो किंवा रिसेल मध्ये म्हणजे परत विकत घेतो दुसऱ्याकडनं, हा दुसरा प्रकार झाला। जुना फ्लॅट जो आहे 5-10 वर्ष झालेली इमारत आपण तिथे विकत घेतो। तिसरा प्रकार जिथे जमीन आपण बुक करतो, आता शहरांमध्ये, छोट्या छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये आपण जमीन विकत घेतो आणि आपलं एक स्वप्नांचं घर बांधतो, तिथे बंगला बांधतो, फार्म हाऊस किंवा टुमदार बंगला बांधतो आपल्याकरता, तर हा तिसरा प्रकार झाला। ज्या वेळेला तुम्ही फ्लॅट बुक करता त्यावेळेला आधी विकासकाची माहिती काढा, विकासकांनी पूर्वी किती इमारती बांधल्या आहेत याच्याबद्दल चौकशी करा, त्याचप्रमाणे त्या विकासकाची आज आर्थिक परिस्थिती कशी याची पण चौकशी करा। विकासक मोठा असेल, आर्थिक परिस्थिती नसेल, तो प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही तर त्रास तुम्हाला आहे। चौथी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही फ्लॅट बुक करता त्यावेळेला त्याचा आराखडा घ्या, त्याचं ब्रोशर घ्या, त्यावेळेला तुम्ही हे पण चेक करा की त्याला आयओडी म्हणजे म्युन्सिपाल्टीकडनं परमिशन मिळाली आहे का, त्याचे प्लॅन्स अप्रूव्ह झाले आहेत का, कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळालं आहे का, ती जागा म्हणजे ज्याला आपण टायटल म्हणतो ती खरोखरच क्लिअर आहे का, त्याच्यावर आणखीन कोणाचे हक्क आहेत। उद्या जर मालक आणि विकासक यांच्यात जर भांडण झालं तर त्याचा परिणाम या ग्राहकांना भोगायला लागतो। म्हणजे 7-12चा उतारा तर शक्यतो स्थापत्य विशारद, आर्किटेक्ट्स किंवा जे या बाबतीत वकील आहेत त्यांचा सल्ला घेतला तर जास्त बरं होईल। कारण कित्येकदा दुसरी गोष्ट की महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ऍक्ट प्रमाणे 1 रुपया जरी विकासकांनी घेतला तरी त्यांनी रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करायला पाहिजे। जास्तीत जास्त 20% पैसे ते घेऊ शकतात। बहुतांशी बिल्डर सगळेच ऍडव्हान्स मध्ये पैसे घेतात, विकासक पैसे घेतात, हे बरोबर नाही, कायद्याने बेकायदेशीर आहे। सर, तुम्ही जे म्हणला होतात आपले सगळे कमेन्समेंट सर्टिफिकेट्स किंवा सगळे एनओसीज किंवा 7-12चा उतारा हे सगळं आपल्याला बिल्डर किंवा प्रमोटरच प्रोव्हाइड करतो की आपल्याला काही? त्याचं आद्य कर्तव्य आहे, वैधानिक कर्तव्य आहे आणि ते जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही जरूर त्याची मागणी करा किंवा तुम्ही स्वतंत्र विशारदाकडनं, सल्लागारांकडनं ही माहिती मिळू शकता। सर, बिल्डरने आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स दिले की त्याची क्रेडेन्शियल्स चेक करण्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या लॉयरला अपॉइंट करावं की त्यांचेच लॉयर्स असतात? आपलाच विधी सल्लागार किंवा आपलाच स्थापत्यशास्त्र विशारद असणं जास्त चांगलं असतं। त्यांचे टायटल सर्टिफिकेट तर असतातच, पण त्यापेक्षा आपला सल्लागार असला तर खूप बरं होईल। दुसरी गोष्ट अशी की लगेचच आपण ॲग्रीमेंट एंटर केलं पाहिजे, ते रजिस्टर केलं पाहिजे, हे सुद्धा विकासकाचं कर्तव्य आहे आणि आपलंही कर्तव्य आहे। जेव्हा तुमच्याकडे ॲग्रीमेंट असेल तेव्हा तुमच्या पेमेंट स्टेजेस,
तुमच्या अटी या तुम्हाला तपासून घ्यायला पाहिजे विधी सल्लागाराकडनं, कारण त्या अटी फार महत्वाच्या असतात. कधी तुम्हाला फ्लॅट मिळेल, किती वर्षात मिळेल, हे सुद्धा त्याच्या पोझिशन ताबा कधी मिळेल हे सुद्धा अग्रीमेंट मध्ये असतं. त्यामुळे अग्रीमेंट करणं जरूर आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल बँकेकडनं तर आधी बँकेला विचारा की तुम्हाला कुठली कुठली डॉक्युमेंट्स कर्जाकरता पाहिजे, आणि ती डॉक्युमेंट फ्लॅट बुकिंग करतानाच पैसे देण्याच्या आधी बिल्डरकडनं तपासून घ्या. एकदा पैसे दिल्यावरती जर डॉक्युमेंट मिळालं नाही तर आपल्याला कर्जही मिळणार नाही, आणि त्या आपला बिल्डर तुमचं फ्लॅट रद्दबातल करून दुसऱ्याला विकून टाकेल, आणि दिलेले पैसे सुद्धा परत मिळतील की नाही याची शाश्वती नाही. तर हे फार महत्वाचं आहे. असंच सर आपण थोडं आता प्लॉट कडे वळूया. प्लॉट घेताना आपण काय काय नक्की बघायला पाहिजे? प्लॉट घेताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे टायटल. एखादा स्थापत्यशास्त्र विशारदाकडनं त्याचं टायटल म्हणजे 7/12 उतारा आणि हा प्लॉट त्याच्यावर कोणाचे हक्क नाहीत ना, त्याची नोटीस देणं फार आवश्यक आहे. दुसरा, हा प्लॉट कुठल्या एरियामध्ये आहे, इंडस्ट्रियल झोन खाली नाही ना, मिलिटरी झोन खाली नाही ना. आता कित्येक ठिकाणी मिलिटरी आर्टिलरी असतात, तिथे 3-4 मजल्याच्या वर 2 मजल्याच्या वर तुम्हाला बांधता येत नाही असं रेस्ट्रिक्शन असतं. बऱ्याच रेस्ट्रिक्शन असतात. औद्योगिक जे प्लॉट असतात त्याच्यावरही रेस्ट्रिक्शन असतात. तर हा नॉन ऍग्रिकल्चरल केलेला आहे की नाही हे फार महत्वाचं आहे. कारण कधी कधी ऍग्रिकल्चर लँड विकल्या जातात आणि एनए करून देऊ असं आश्वासन दिलं जातं आणि शेवटी एनए होत नाही, किंवा तो प्लॉट गव्हर्नमेंट रिक्विजिशन खाली असतो, एखाद्या पाणवठ्याजवळ असतो, 200 मीटर मध्ये फॉरेस्ट लँड मध्ये आपण बांधूच शकत नाही. असं झाल्यावरती घेतलेला प्लॉट तुमचा वाया जाईल, किंवा तुम्हाला तिथे हवी तसं आपलं स्वप्नांचं घर बांधता येणार नाही. म्हणून स्थापत्यशास्त्र विशारदाकडनं टायटल प्लॉटचं चेक करणं फार महत्वाचं आहे. ज्याच्याकडनं प्लॉट विकत घेतो त्याची भेट होणं आणि त्याच्यावर काही हक्क असतील तर ते फार महत्वाचं आहे. विधी सल्लागारांकडनं वर्तमानपत्रात जाहिरात देऊन याच्यावर कोणाचा हक्क आहे का अशी पब्लिक नोटीस देणं सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण उद्या कोणी नातेवाईक समोर येऊन कोर्टात गेला आणि त्याने जर स्टे घेतला तर तुमचं घर बांधता येणार नाही. म्हणून हे जे चेकिंग आहे हे जे आपण बघायला पाहिजे, फार काळजीपूर्वक बघायला पाहिजे. त्याचप्रमाणे प्लॉटची साईज किती आहे, आराखड्यात मंजूर प्लॅन किती आहे, त्याच्यावर किती मजले आपण बांधू शकतो हे सुद्धा स्थापत्यशास्त्र विशारदाकडनं ऍडव्हान्स मध्ये, आणि तिथे काही इतर नियम आहेत का जेणेकरून रेस्ट्रिक्शन असेल हे पण तपासायला पाहिजे. सर, आपण इतकी छान माहिती दिली या विषयावर. आमच्या रसिक प्रेक्षकांना याचा नक्की उपयोग होईल याची मला खात्री आहे. त्यामुळे आमच्या ईटीव्हीच्या सगळ्या टीम कडून आपले आभार. आपल्या ईटीव्हीच्या टीमला आणि प्रेक्षकांना सुद्धा स्वप्नांचं घर मिळो अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. काय मग मित्र, मिळाली की नाही उपयुक्त आणि महत्वाची माहिती? अशीच माहिती आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. त्यामुळे पाहत रहा स्वप्न एका घराचे.